बीडचे पालकमंत्री झाल्यावर अजित पवारांनी आज पहिल्यांदाच दौऱ्यामध्ये जोरदार दम दिल्याचं पाहायला मिळालं। जिल्हा नियोजन बैठकीआधी दादांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दादागिरी चालणार नाही असं सुनावलं। खंडणीसारखे प्रकार केले तर मकोक्काही लावू असा इशारा दादांनी दिलाय। चारित्र्य स्वच्छ ठेवा, कमरेला पिस्तूल लावून फिराल तर परवाना रद्द होईल असं दादा म्हणाले। बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे येण्याची चर्चा होती, मात्र ते अजितदादांनी स्वतःकडे घेतलं। दादांचे हे बोल म्हणजे सासू बोले सुने लागे असे होते। पहिल्याच दौऱ्यात दादा काय बोलणार याकडे मुंडेंवरती टीका करणारे लक्ष ठेवून होते। दमानिया, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे, मनोज जरांगे, देशमुख परिवार, सुप्रिया सुळेही दादांचे बोल ऐकत होत्या। आता अजित पवारांचे हे इशारे बीडचे स्थानिक नेते ऐकणार का? बीडमधील स्थितीत सुधारणा झाली नाही तर दादा खरोखरच कठोर कारवाईचा वरवंटा फिरवणार का, असे प्रश्न उपस्थित झालेत। आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही, महायुतीच्या कुणाकडनंच होऊन देणार नाही। जर कुणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कुणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।